सन्मानित सदस्य परिणय फुके। धन्यवाद सभापती महोदय। पहिला टप्पा सुरू झाला आणि यामध्ये अनेक घोषणा आपण त्यावेळेस केल्या होत्या। त्यावेळेस एक समृद्धी कृषी केंद्र म्हणजे नवीन शहरं तयार करणार, जिथे या जंक्शन्सवर नवीन शहरं तयार करणार आणि त्या माध्यमातून तिथे प्रोसेसिंग युनिट टाकून तेथील शेतकऱ्यांचा माल तिथे प्रोसेसिंग झाला पाहिजे, फूड प्रोसेसिंग युनिट्समध्ये त्यांचा माल विक्री गेला पाहिजे, याच्याकरता ही होती। पण ती आतापर्यंत एकही सुरू झाली नाही। 19 आपण घोषणा केल्या होत्या पण त्यापैकी एकही सुरू झाली नाही। ते आपण कधीपर्यंत सुरू करणार हा माझा पहिला प्रश्न आहे। यात आता नवीन जे आम्ही ज्यावेळेस नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस सुरू झाला त्यावेळेस या महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग, एक गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा भाग सुटलेला होता। मी त्याचा वारंवार पाठपुरावा करून ज्यावेळेस आपली सरकार परत आली आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे साहेब सीएम मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी हा रस्ता परत आपण सुरू करणार याचं त्यांनी घोषणा केली। त्या संदर्भात आता भूसंपादन सुरू झालेलं आहे। पण यामध्ये हा एक ऐतिहासिक निर्णय आहे की महाराष्ट्रातला शेवटचा कुंटा म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया या महामार्गासोबत, या समृद्धी महामार्गासोबत जोडण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि भूसंपादनाचं कामही सुरू झालेलं आहे। आणि यामध्ये हा नुसता एक वाहतुकीचा रस्ता नसून हा आमच्या भागातील लोकांसाठी पुढच्या आयुष्याची समृद्धीचा हा मार्ग आहे, हा रस्ता आहे। आणि म्हणून नुसता रस्ता राहताना कामा नाही, त्याच्या आजूबाजूला आता लँड एक्विजिशनचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात जर जास्त लँड एक्विजिशन केले त्या रस्त्याच्या आजूबाजूला मोठे मोठे लॉजिस्टिक पार्क, मोठे मोठे ॲग्री प्रोसेसिंग युनिट्स, मोठ्या MIDC सुद्धा येऊ शकतात। आता हा रस्ता जो आहे नागपूर ते गोंदिया जो जाणार आहे तो नागपूर ते भंडारा आणि भंडारा ते एक रस्ता गोंदिया जाणार आहे, दुसरा रस्ता भंडारा ते गडचिरोली जाणार आहे। म्हणजे भंडारा इथे शहापूर इथे हा मोठा एक जंक्शन इथे तयार होणार आहे। त्या जंक्शनवर जर आपण मोठ्या प्रमाणात जर लँड एक्विजिशन केली, आज जितकी लागणार त्यापेक्षा थोडी दुप्पट टिप्पटने जर लँड एक्विजिशन केलं तर मोठी एक MIDC तिथे तयार होऊ शकतात, मोठा एक SEZ तिथे तयार होऊ शकतं, एक लॉजिस्टिक पार्क तिथे तयार होऊ शकतं। माझा आपल्या माध्यमातून हा आपण इथे या मार्गावर, या महामार्गावर आपण या प्रकारचं जास्तीचे लँड एक्विजिशन करून शहापूर इथे आपण ते करणार काय। आणि हा एक मोठा रोजगार निर्मितीचाही रस्ता झालेला आहे। या महामार्गावर आजूबाजूला जर उद्योगधंदे आले तर मोठ्या प्रमाणात रोजगार आमच्या विदर्भातील आणि मराठवाड्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार या एका महामार्गामध्ये हजारो लाखो लोकांना, लाखो युवकांना रोजगार देण्याची क्षमता आहे। हे या माध्यमातून होऊ शकतं। आपण या माध्यमातून हे सगळं करणार काय। दुसरं, आपण एक एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटची घोषणा केली होती आणि त्यामध्ये या प्रकारचं एखादं युनिट आमच्या या नागपूर गोंदिया समृद्धी एक्सप्रेस महामार्गावर मोहाडी जंक्शन येतं, मोहाडी तुमसर जंक्शन येतं, इथे हा एक्सपोर्ट युनिट चालू करणार काय, जिथे एक ड्रायपोर्ट कंटेनर डेपो, कारण तिथे रेल्वे लाईन तिथनं जात असते आणि मग तिथे एक ड्रायपोर्ट आणि कंटेनर डेपोची आपण तिथे करू शकतो। आपण हे करणार काय। पर्यटन विकासासाठी सुद्धा या महामार्गाचा कामात येणारा आपण शिर्डी असणार, वेरूळ असणार यासारख्या पर्यटन स्थळांना जोडण्याचा विशेष टुरिझम सर्किट आणि हॉस्पिटॅलिटी झोन विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं। तेही आतापर्यंत कोणतेच काम सुरू झालेलं नाही। पण माझी विनंती आहे की हा जो नागपूर भंडारा आणि भंडारा गडचिरोली महामार्ग जो आपण आता नवीन करणार आहे शेवटचं, हे पवनीमध्ये आपण हे करणार काय आणि हे कधीपर्यंत होणार। धन्यवाद।